बारामुल्लातील नियंत्रण रेषेजवळ पाकच्या नापाक कारवाया अजूनही सुरू आहे। जम्मूच्या कमलकोटे गावामध्ये पाकनं गोळीबार केला आणि या गोळीबारामध्ये घराचं नुकसान झालंय। बारामुल्ला जिल्ह्यातल्या कमलकोट उरी इथून 4 कुटुंबातल्या 15 लोकांचं सैन्यानं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केलंय। स्थानिक पोलीस आणि अधिकाऱ्यांनी नियंत्रण रेषेजवळील लोकांचं स्थलांतर केलेलं आहे। हे घर आहे ज्या ठिकाणी पाकच्या गोळीबारामध्ये या घराचं नुकसान झालेलं आहे। पूरे फैमिली के तकरीबन 10 आदमी रात को यहाँ बैठे थे, कमरे में पूरी रात बैठे रहे जी। तो अचानक इस आगे वाली फ्रंट साइड से हमें थोड़ी फायरिंग की आवाज आई, हम बैक साइड में गए तो इतने में ये मकान के पास आकर फटे 2 गोले, तो बाल बाल बच गए। उसमें एक बच्ची को शीशे से फिर सर में भी जख्म आ गई थोड़ी और पाँव में भी। जब ये रात को यहाँ सोया था तो उस वक्त फायरिंग हुई तो हम बहुत ज्यादा डर गए। यहाँ पर स्प्लेंडर आए और जिसकी वजह से बड़ी हड़कंप मच गई और मैं यहाँ ही सोया था और बहुत ज्यादा डर। अचानक से फायरिंग स्टार्ट होगी 12 बजे के बाद, हद से ज्यादा फायरिंग होने लगी। फिर हम डर गए, हम एक रूम में सब इकट्ठे बैठे। फिर अचानक से शेलिंग होने लगी, फिर शीशे वीशे सब टूट गए। फिर हमें यहाँ से जाना पड़ा नीचे पुलिस स्टेशन में, वहाँ बैंक करें, उनमें रात को रुके तो अभी वापस आए। गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण असं वातावरण आहे। या वाढत्या तणावामुळे जम्मूतील अनेक ठिकाणी पाकिस्तानकडून सतत गोळीबार करण्यात येत आहे। जम्मू काश्मीरच्या त्रालमध्ये आयईडी स्फोट झाला असल्याची माहिती आता समोर येते। पुलवामातील हल्ल्यानंतर आता पुन्हा एकदा आयईडी हल्ला झाल्याची माहिती कळत आहे। या स्फोटामध्ये एक घर उद्ध्वस्त झालंय। लष्करी ताफ्यावर हल्ला करण्याची योजना होती। रस्त्यावर कोणीही नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली, पण यामध्ये एक जण जखमी झालेला आहे। त्रालवरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी वैभव कुलकर्णी यांनी। पुलवामा जिल्ह्यातील त्राल तहसील मधल्या अमलर या गावामध्ये आता आपण आलेलो आहोत आणि इथं रात्रीच्या वेळेला एक आयईडी ब्लास्ट जो आहे तो झालेला आहे। रस्त्यावरती आपल्या जवानांच्या कॉन्वॉयला लक्ष करण्यासाठी आयईडी पेरण्यात आलेला होता। इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस जे आहे त्याने आपण बघतो त्याने किती मोठा खड्डा जो आहे तो इथे प्रचंड मोठा खड्डा झालेला आहे। आपण विचार करू शकतो की या रस्त्यावरनं जेव्हा कॉन्वॉय जात असेल आणि तेव्हा जर आयईडीचा ब्लास्ट झाला असता तर अख्खीची अख्खी गाडी जी आहे ती उडाली असती। एखादी बस असेल किंवा एखाद्या त्यांचा ट्रक जो असेल तो उडाला असता आणि किती मोठी हानी झाली असती। अर्थात हा ब्लास्ट झाल्यानंतर बघायला आपण बघतोय इथल्या अमलर या गावातले गावकरी जे आहेत ते दूरवरून येतात, लहान मुलं येत आहेत, मुली येत आहेत आणि प्रत्येकाच्या इथं ही चर्चा आहे की कशा प्रकारे हे आयईडी ब्लास्ट झालाय। इथे आपण बघतोय घर जे आहे त्या घराचं मोठं नुकसान झालेलं आहे, खिडक्या उडालेल्या आहेत, त्याचबरोबर कुंपण जे आहे पत्राचं ते अख्खं जे आहे ते उडालेलं आहे। प्रचंड मोठा हा आयईडी ब्लास्ट जो आहे तो करण्यात आला। आता आपण जिथं आहोत हा आपण बघतो हा कच्चा रस्ता जो आहे तो इथून पुढे इथे आपण दाखवूया। हा रस्ता जो आहे तो या अमलर गावातनच जातो। त्राल म्हणजे पुलवामा मधल्या त्राल मधला अमलर हे गाव आणि इथूनच हा रस्ता जो आहे तो आपण बघतो पुढे आर्मी कॅम्पकडे जातो आणि म्हणूनच याच रस्त्याला जे आहे ते लक्ष करण्यात आलेलं आहे। अर्थात कुठे लपलेले असतील दहशतवादी हे काही सांगू शकत नाही, कुठेही असू शकतात। वरती आपण बघतोय हा सगळा डोंगराचा परिसर आहे, तिथे देखील लपलेले असू शकतात किंवा एखाद्या गावात एखाद्या घरात लपलेले असू शकतात। मात्र त्यांना या पूर्ण परिसराची बरोबर माहिती आहे। याच रोडनं जेव्हा आर्मीचा कॉन्वॉय जाणार होता त्या कॉन्वॉयला लक्ष करण्यासाठी त्यांनी आयईडी हा पेरून ठेवलेला होता मोठ्या क्षमतेचा या रस्त्यामध्ये आणि इथूनच आपण बघतोय जो कॉन्वॉय जाणार होता सुदैवानं हा कॉन्वॉय जाण्याच्या बरोबर आधीच पहाटे 3च्या सुमारास हा ब्लास्ट जो आहे तो झालेला आहे आणि त्यानंतर आपण बघतो मोठ्या संख्येनं गावकरी जे आहेत ते इथं बघायला येतात खड्डा कशा प्रकारे पडलेला आहे। आपण बघतो रस्त्यावरती खूप मोठा खड्डा मधोमध पडलेला आहे, त्यामुळे लक्ष जे आहे ते आपले जे जवान आहेत त्यांचा कॉन्वॉय जो आहे तो कधी जाणार काय जाणार हे माहिती होतं। सुदैवानं आयईडी ब्लास्ट लवकर झाला आणि आपले सगळे जवान जे आहेत ते सुखरूप आहेत आणि वाचलेले आहेत। मात्र इतकं मात्र नक्की हा खड्डा आता भरावा लागेल आणि त्याच्यानंतरच हा खड्डा भरल्यानंतरच इथून आता बाकीच्या व्हेकल्स जे आहेत त्या आर्मीच्या जातील। कितने बजे आवाज आई थी, कितनी बड़ी आवाज आई थी? अपने 3 बजे आवाज आई थी, बहुत ही बड़ा धमाका हुआ। हम रात भर सोए हुए थे, 3 बजे धमाका हुआ। फिर आपने बाहर आकर दिखा हुआ क्या नजारा था? बाहर हम जब बाहर निकले तो यहाँ नहीं आए हम, तो फिर गांव में ही सुना है वहाँ धमाका बहुत बड़ा होगा। नुकसान भी हुआ है, एक मकान को वो बहुत बड़ा नुकसान हो गया जी। बहुत कुछ नहीं है सर। और ऊपर वाले की दुआ है कि किसी को कुछ लगा? किसी को कुछ नहीं हुआ, ऊपर वाले का दुआ है। यहाँ तो कोई नुकसान नहीं पहुंचा। बाकी
तर आपण बघतोय आयईडीचा ब्लास्ट हा आधीच झाला आणि त्याच्यामुळे कोणालाही काही दुखापत झालेली नाहीये. अर्थात आपले व्हेकल्स आता जेव्हा निघतात, कॉन्वॉय जेव्हा आर्मीचा निघतो तेव्हा आता अधिकची त्यांना काळजी घ्यायला लागेल, हे काही वेगळं सांगायला नको. कॅमेरामॅन राकेशसह मी वैभव कुलकर्णी, TV9 मराठी, त्राल, पुलवामा, काश्मीर.